नमस्कार मंडळी, कोणीही बनवू शकेल इतका साधा सोपा पौष्टिक आपण आज रवा केक बनवणार आहोत। अगदी घरच्या साहित्यामध्ये मस्त जाळीदार आणि पौष्टिक असा आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। तर अशा पद्धतीचा मस्त सॉफ्ट असा केक घरच्या घरी अगदी घरच्या साहित्यात आणि पौष्टिकतेच्या दृष्टीने मैदा न वापरता आपण इतर रव्याचा हा केक बनवलेला आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं जास्त भांडे न होता ही रेसिपी करून दाखवलेली आहे। तर केक म्हटलं की जास्त भांडे भरतात, खूप वेळ लागतो असं हे वाटतं, पण आज अगदी सोप्या पद्धतीने मी केक शिकवलेला आहे। तर इथं बघा रवा घेतलेला आहे। तर इथं 2 कप किंवा मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही वाटी सुद्धा घेऊ शकता। तर 2 इथं कप मी रवा घेतलेला आहे। त्यामध्ये 1 कप साखर घ्यायची, कोणतंही तुम्ही प्रमाण घेऊ शकता। आणि इथं 1 कप दही घेतलेला आहे, 1 कप दूध, सगळं असं कपनं आपल्याला मोजून घ्यायचं आहे। त्यामुळे आपला केक हा चांगल्या प्रकारे तयार होतो। तर इथं मी अर्धा कप तूप घेतलेला आहे, तुपाऐवजी तेल सुद्धा घेऊ शकता। छान असं बाइंडिंग येण्यासाठी 2 चमचे मैदा घेतलेला आहे। तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता। तर इथे विलायचीचे आतले जे दाणे आहेत ते काढून घेतलेला आहे 2-3, छान फ्लेवर येण्यासाठी। तुमच्याकडे जर इसेन्स असेल तर टाका। तर आज आपण घरगुती साहित्यात बनवणार आहोत, त्यासाठी इसेन्स काय वापरलेलं नाही आणि प्रत्येकाच्या घरात इसेन्स अवेलेबल नसतं। तर आता हे 2 मिनिटं आपल्याला मिक्सरला फिरून साईडला ठेवून द्यायचं। पूर्वतयारी करून घ्यायची। एखादं भांडं घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं तूप लावून वरतून मैदा टाकून अशा पद्धतीने तयार करून ठेवायचं। तर बघा इथं मी 10 मिनिटं हे बॅटर असंच झाकून ठेवलं होतं। तर रवा तो थोडासा भिजल्यावर छान असा मऊसरपणा येतो, त्यामुळे हे भिजू द्यायचं। आता आपण ह्यामध्ये सोडा टाकणार आहोत। तर हे बेकिंग पावडर आहे। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यामध्ये फरक आहे। तर इथं मी 1 मोठा पोह्याचा जो चमचा असतो तो इथं मी बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। सोड्याचं प्रमाण हे कोणत्याही रेसिपीमध्ये कमी टाकायचं असते, त्यामुळे त्या रेसिपीची चव बिघडू शकते। त्यासाठी बेकिंग पावडर जास्त आणि बेकिंग सोडा कमी। तर इथं मी थोडंसं कलर वापरलेला आहे, नाही वापरलं तरीही चालेल। तर अगदी थोडंसं कलरचं पाणी टाकलेलं आहे, फूड कलर जो असतो तो। तर अशा पद्धतीनं बघा हे बॅटर मी मिक्सरला 2-3 मिनिटं फिरून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीनं हे मी ह्यामध्ये टाकून घेते आणि साईडला मी एक मोठं भांडं किंवा कढई छान तापायला ठेवायचं, मध्ये स्टँड ठेवून ही आधी एक 5 मिनिटं प्रोसेस करायची आहे। तर प्रीहीट होण्यासाठी, गरम होण्यासाठी भांडं, पातेलं, कढई काही ठेवू शकता। आज मी कढईमध्ये पातेल्यामध्ये ही केकची रेसिपी दाखवणार आहे। तर बघा इथं मी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं खाली मीठ टाकलेलं आहे आणि एखादं स्टँड नसेल तर एखादी वाटी ठेवा, त्यावर हे आपण केकचं टेन ठेवू शकतो। तर अशा पद्धतीने छान असं गरम झालेलं आहे आपलं पातेलं आणि त्यामध्ये हे लगेच ठेवून द्यायचं। तर अशा पद्धतीनं पटकन प्रोसेस करायची आहे आणि छान असं मीडियम फ्लेमवर आपल्याला हा केक 15 ते 20 मिनिटं बेक करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीनं बघा मस्त असा आपला हा घरच्या घरी सॉफ्ट जाळीदार असा रवा केक तयार झालेला आहे। वरून तुम्ही काजू बदाम सुद्धा टाकू शकता, टूटी फ्रूटी हे मिक्स करून तुम्ही टाकू शकता, पण अगदी प्लेन बनवलेला आहे। बघा इथं चाकू मी आत टाकून बघते, अजिबात चिकटलेला नाही आणि रवा केक असल्यामुळे छान गोल्डन ब्राऊन कलर होऊ द्यायचा, त्यामुळे टेस्ट अप्रतिम लागते। तर बघा अशा पद्धतीनं किती मस्त जाळी पडलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर हे थोडंसं थंड झाल्यावरच आपल्याला डिमोल्ड करायचं, काढायचं आहे। गरम गरम जर तुम्ही काढला तेच व्यवस्थित निघणार नाही आणि जे आपण कट करून छान असं काप करून खातो तरी ते व्यवस्थित होणार नाही। त्यासाठी मी थोडंसं कोमटच आहे तरी मी काढायचा प्रयत्न करते। केक म्हटलं की मुलं दम काढत नाहीत, त्यासाठी मी अगदी अजून थोडासा कोमटच आहे, काढून घेतलेला आहे। बघा किती छान केक निघालेला आहे, अजिबात चिकटलेला नाही। त्यामुळे तूप भांड्याला लावायचं आणि वरून मैदा छान असा लावून घ्यायचं। कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही करू शकता, केक टीन नसेल तर पातेलं सुद्धा, जो आपण रेग्युलर ॲल्युमिनियमचं पातेलं असतं त्यामध्ये केलं तरीही चालेल। अशा पद्धतीचा मस्त आपला हा पौष्टिक रवा केक तयार झालेला आहे। किंवा आपण अशा पद्धतीनं बघा थोडासा कोमट असल्यामुळे
ते अजून छान प्रकारे कट होत नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे थंड होऊ द्या आणि नंतर हा केक कट करा. तर मुलं म्हटलं की ते केक कट करायची खूप घाई असते आणि पटकन दे असा हा प्रश्न मुलांचा असतो. त्यामुळे मी थोडंसं लवकरच कट केलेला आहे. बघा किती मस्त आपला हा केक घरच्या घरी तयार झालेला आहे आणि जाळी तर बघू शकता खूप अप्रतिम आहे आणि खायला खूप छान लागते. घरचं जेवढं मुलांना द्याल तेवढं पौष्टिकतेच्या दृष्टीने चांगला असतो. तर अशा पद्धतीनं मस्त घरच्या घरी अगदी कोणीही बनवू शकेल 10 ते 20 मिनिटात तयार होणारा हा रवा केक आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं कट करून चहासोबत किंवा मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी नक्की बनवून देऊ शकता. तर ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. एक गृहिणीचा आत्मविश्वास वाढावा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळावा म्हणून नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ते निःशुल्क आहे. तर अशा पद्धतीच्या अनेक रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते. त्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल. असा झटपट व पारंपरिक पौष्टिक असा पदार्थ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.